या विश्लेषणात स्वागत आहे. चला पाहूया आपल्या अगदी साध्या वाटणाऱ्या निवडी संपूर्ण जागतिक वित्तीय व्यवस्था कशी उभी करतात. पण रोजच्या या निवडींमागे नक्की कोणती शक्ती असते? खरं तर काही अदृश्य आर्थिक नियम सतत काम करत असतात. अन्न खरेदी करणं असो वा कर भरणं, याच साध्या दैनंदिन व्यवहारांमधून एक प्रचंड जागतिक व्यवस्था आकाराला येते. इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेऊ. अर्थशास्त्र हे वैद्यकीय विज्ञानासारखं सैद्धांतिक आहे, तर अर्थव्यवस्था प्रत्यक्ष जिवंत शरीरासारखी आहे. आणि इथूनच टंचाईचा जन्म होतो. माणसाच्या इच्छा अमर्याद आहेत, पण त्या पूर्ण करणारी साधनं मात्र खूपच मर्यादित आहेत. वेळ, जमीन, पाणी किंवा कष्ट, जगण्यासाठी आणि प्रगतीसाठी लागणाऱ्या या सर्व अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी नेहमीच मोजक्या असतात. याच टंचाईमुळे प्रत्येक समाजाला उत्पादनाबद्दल 3 प्रश्न सोडवावे लागतात. काय बनवायचे, कसे बनवायचे आणि कोणासाठी बनवायचे? संसाधने कमी असल्याने प्रत्येक निवडीची एक संधी किंमत असते. म्हणजेच आपण जो सर्वोत्तम पर्याय सोडतो त्याचं नेमकं मूल्य. हे समजण्यासाठी 2 दृष्टिकोन आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्तिगत गोष्टींचा अभ्यास करतं, तर स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण देशाचा विचार करतं. सूक्ष्म अर्थशास्त्रात बाजाराचा गाडा, मागणी आणि पुरवठ्याच्या परस्पर विरोधी पण अत्यंत अचूक अशा नियमांवरच चालतो. जेव्हा मागणी आणि पुरवठा अचूकपणे समान होतात, तेव्हा बाजाराचा समतोल साधला जातो आणि किमती एकदम स्थिर होतात. स्थूल अर्थशास्त्राचा विचार केल्यास देशाच्या एकूण आर्थिक आरोग्याची नोंद जीडीपी आणि महागाई यांसारख्या मोठ्या निर्देशांकांमधून ठेवली जाते. याचं मूल्यमापन करताना तज्ज्ञ केवळ तथ्यांवर आधारित सकारात्मक अर्थशास्त्राचा आधार घेतात, उगाचच भावनिक किंवा मूल्यात्मक निर्णय टाळतात. खरं तर याच रचनेवरील प्रभुत्व हे ठरवतं की एखादा देश प्रचंड श्रीमंत का होतो आणि दुसरा गरीब का राहतो. गरिबी हटवणं, रोजगार वाढवणं आणि पायाभूत सुविधा उभारणं, या सर्वांसाठी सरकार याच आर्थिक तत्वांवर पूर्णपणे अवलंबून असतं. त्याचवेळी व्यवसायसुद्धा किमती ठरवण्यासाठी, उत्पादन योग्यरित्या सांभाळण्यासाठी आणि भविष्यातील वाढीचं नियोजन करण्यासाठी याच संकल्पना वापरतात. थोडक्यात अर्थशास्त्र हे मर्यादित संसाधनांच्या वितरणाचा अभ्यास करतं, तर अर्थव्यवस्था ही ते प्रत्यक्ष अंमलात आणणारी एक जिवंत प्रणाली आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, आज आपण घेतलेले आर्थिक निर्णय उद्याच्या मानवी संस्कृतीला कसा आकार देतील?